नमस्कार बालमित्रांनो, आज मी आपल्यासमोर घेऊन येत आहेत इयत्ता 5वीचा मराठी विषय. आपल्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत जिल्हा परिषद प्राथमिक कोकणगाव शाळेचे पदवीधर शिक्षक अनिल भिकनराव माळी. नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे इयत्ता 5वीमधील मराठी या विषयातील पहिली कविता. बरं, आता ही कविता सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. सांगा बरं, आपली मातृभाषा कोणती? अगदी बरोबर, आपली मातृभाषा ही मराठी. हिलाच आपण राजभाषा असं सुद्धा म्हणतो. आता मला सांगा, या ज्या मराठी भाषेचा जो पगडा आहे तो तुमच्यावर लहानपणापासूनच पडलेला आहे का? कारण लहानपणापासूनच तुम्ही तुमच्या आईचे जे शब्द आहेत हे तुमच्या कानावर पडलेले असतात आणि त्याच जडणघडणीतून आपण घडत असतो. या भाषेचा जर आपण इतिहास पाहिला तर हा 14व्या शतकापासून यादव काळातील मराठी या भाषेचा वापर करण्यास सुरुवात झाली. परंतु बालमित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की या भाषेला जी जिवंत रूप आणण्याचं काम जे केलं ते आपल्या महाराष्ट्रातील स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आपली ही भाषा आज, या भाषेला आज महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ही जी अशी भाषा जी आहे या भाषेला संतांचं सुद्धा मोठं देणं लागतंय. म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी संतांची कामगिरी हा पाठ अभ्यासलाच असणार. त्यात संत चक्रधर स्वामी यांपासून तर संत रामदास स्वामी यांपर्यंत तुम्ही अभ्यास केला. त्यात संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव. तर मग यांनी जे ग्रंथ लिहिले हे मराठी भाषेत लिहिले. जसं संत ज्ञानेश्वर यांनी म्हटलंय की माझ्या मराठीचे बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके. मग मला सांगा की आपली अशी ही सुमधुर भाषा, सुरेल भाषा आणि प्राचीनही भाषा आहे. अशी या भाषेचा आज आपल्याला गोडवा अभ्यासायचा आहे. आणि बरं का मित्रांनो, हा गोडवा आपल्याला, ही जी चिमुकली आहे ना तुमच्या चित्रात, आपल्या कवितेच्या चित्रात दिसते या कवितेमध्ये, तर ही चिमुकली या भाषेचा गोडवा आज आपल्यासमोर सादर करणार आहे. आता या कवितेच्या कवित्री आहेत संजीवनी मराठे. थोडक्यात आपण संजीवनी मराठे या कवित्रींचा आपण परिचय करून घेऊया. यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1916 रोजी पुणे या ठिकाणी झाला. लहान वयातच, म्हणजे जसे तुमच्यासारखे ज्यावेळेस ते होते तर शालेय वयातच त्यांना कविता लिहिण्याचा छंद होता. आणि हा छंद जसा वाढत गेला आणि त्यांचा पहिला काव्यसंग्रह काव्य संजीवनी सुद्धा प्रसिद्ध झाला. आता काव्य संजीवनीनंतर त्यांनी मग राका, संसार, आत्मीय असे भरपूर असे काव्यसंग्रह लिहिले. त्याबरोबर त्यांनी परिमल आणि भावस्पर्श हा गीतसंग्रह सुद्धा लिहिला. मुलांच्या भावविश्वात जाऊन त्यांच्याशी संवाद साधून जो गोडवा आहे तो गोडवा त्यांच्या बालगीत संग्रहातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यांचा जो बालगीत संग्रह होता, बरं कागाई, हा जो बालगीत संग्रह आहे या बालगीत संग्रहाला पुरस्कारही प्राप्त झाला आहे. अशा या कवित्रींच्या मनावर, त्यांच्या पूर्ण जीवनावर कविवर्य रवींद्रनाथ टागोर आणि कवी भा. रा. तांबे यांच्या भावगीतांचा सुद्धा प्रभाव पडलेला आहे. कवयित्रींचे निधन 1 एप्रिल 2000 रोजी झाले. आता आपण या कवितेला सुरुवात करणार आहोत. तर सर्वांनी पुस्तकं काढलीत. पान नंबर 1, कविता माय मराठी, कवयित्री संजीवनी मराठे. बरं, मी प्रथम काय करतो, ही कविता वाचून दाखवतो. तुम्ही तुमच्या पुस्तकात प्रत्येक ओळीवर तुम्ही काय करा, ती बोट ठेवा. त्यानंतर आपण त्याच्यात येणारे नवीन अर्थ, नवीन शब्द आणि भावार्थ हे पण आपण समजून घेणार आहोत. तर सगळेजण तयार आहात ना? नक्कीच, व्हेरी गुड. बघा, आता मी कविता वाचून दाखवू का थोडी गायन करून दाखवू? तुम्हाला गायन केलेली आवडेल का? परंतु तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका. बरं, मी आता कविता सादर करतो. माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहियले, तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहिले. माय मराठी तुझिया पायी
तन मन धन मी वाहियले. कष्टामधुनी तुझीच गोडी चाखायाची मज आई. मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई. कष्टामधुनी तुझीच गोडी चाखायाची मज आई. मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई. तुझे जरे अन तुझी पाखरे, तुझे जरे अन तुझी पाखरे, वास तुझा जन लोक तुझा. मला वाटतो हवा हवासा राग तुझा संतोष तुझा. माय मराठी तुझी अंकी लोळण घेते बागडते. माय मराठी तुझी अंकी लोळण घेते बागडते. तसेच अलगत तसेच अलगत तव आभाळी भरार घेणे आवडते. माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहियले. तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी. तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी. जे ओठी ते पोटी असते असली शिकवी मजला प्रीत तुझी. तुझियासाठी गुंफित बसते, तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची. अर्थ साजरा गंध लाजरा नवलपरी पण रंगांची. माय मराठी तुझियासाठी वात होऊनी जळते मी. माय मराठी तुझियासाठी वात होऊनी जळते मी. क्षणाक्षणाने कणाकणाने, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी. माय मराठी तुझियासाठी तन मन धन मी वाहियले. बरं, आवडली ना कविता तुम्हाला? नक्कीच आवडली असणार. बरं, आता आपण या कवितेचा अर्थही समजून घेणार आहोत. तर मग सगळ्यांनी आपलं वही आणि पेन जवळ ठेवा की जेणेकरून तुम्हाला आलेले नवीन शब्द जे आहेत ते तुम्हाला लिहिता येतील. बरं, आता मी प्रथम 4 ओळी घेतो. माय मराठी तुझियासाठी तन मन धन मी वाहियले. तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहिले. या ठिकाणी पहिला शब्द जो आहे तन. तन म्हणजे शरीर. त्यानंतर वाहियले. वाहिले याचा अर्थ आहे अर्पण केले. धामी. धामी याचा अर्थ आहे ठिकाणी. कष्टामधुनी तुझीच गोडी चाखायाची मजा आई. चाखायाची याचा अर्थ आस्वाद घ्यायची. मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई. या ठिकाणी निर्भर. निर्भर म्हणजे ठाम. विसावा म्हणजे आश्रय घेणे. बरं, आता या 4 ओळींचा मी तुम्हाला भावार्थ समजून देतो. हे माय मराठी, आज मी तुझ्या पायी माझं तन मन धन समर्पित केलेले आहे. तुझ्या नावामध्ये तुझ्या ठिकाणी मला काय करायचं आहे? आनंद घ्यायचा आहे. त्या आनंदात मला रंगून जायचं आहे. हे माय मराठी, तुझ्या या पायी हे माझं सर्व सुख दुःख जे आहे ते मी अर्पण करत आहे. पुढच्या त्या 2 ओळीत कष्टामधून तुझीच गोडी चाखायाची मजा आहे. की हे आई, तू जे कष्ट करते आणि त्या कष्टामधून तुझ्या अन्नाची जी गोडी आहे ती गोडी मला चाखायची आहे. आणि तुझ्या आश्रयाला राहून मला तुझ्या मांडीवर आनंदाने झोपायचं आहे. परंतु मला असंच झोपायचं नाही आहे. तुला माझ्यासाठी अंगाई गीत पण गायचं आहे.
कारण तुझ्या त्या अंगाई गीताने मला इतकी छान झोप लागते की मी माझं तन मन धन विसरून जाते. समजला हा भावार्थ? आता आपण पुढच्या 4 ओळींचा अभ्यास करूया. आता आपण पुढील 4 ओळींचा भावार्थ समजून घेणार आहोत. तुझे झरे अन तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा, हवा हवासा मला वाटतो, राग तुझा संतोष तुझा. माय मराठी तुझिया अंकी लोळन घेते पागडते, तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते. या ठिकाणी या 4 ओळींमधील नवीन शब्द आहेत वास. वास याचा अर्थ आहे सहवास किंवा रहिवास. अंकी, अंकी म्हणजे मांडीवर. लोळणे, लोळणे म्हणजे झोपणे. बघा आता आपण या 4 ओळींचा भावार्थ समजून घेऊया. की तुझी झरे, हे माय मराठी, तुझे झरे, तुझी पाखरे, तुझी माणसे मला हवी हवीसे वाटतात. आणि बरं का, तुझा राग आणि तुझं प्रेम हे सुद्धा मला हवंसं वाटतं. हे माय मराठी, मला तुझ्या मांडीवर लोळायचंय, झोपायचंय. आणि बरं का, तुझ्या ह्या हृदयरूपी आभाळात मला संचार सुद्धा करायचा आहे. या ठिकाणी भरारणे याचा अर्थ काय आहे? संचार करणे. हे माय मराठी, की तुझ्या या मांडीवर मी झोपत असताना, लोळत असताना मला गायचंय, आनंदाने बागडायचंय, नाचायचंय. परंतु हे सगळं करत असताना तुझ्या या हृदयरूपी आभाळात, या संपूर्ण अवकाशात मला संचार सुद्धा करायचा आहे. आता पुढच्या 4 ओळींचा भावार्थ समजून घेऊया. तुझे चालणे तुझे बोलणे, तुझे चालणे तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी, जे ओटी ते पोटी असते, असली शिकवी मजला प्रीत तुझी. तुझ्यासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची, अर्थ साजरा गंध लाजरा नवल परीपण रंगांची. आता या ठिकाणी आपण नवीन अर्थ समजून घेऊया. जे ओठी ते पोटी, जे ओठी ते पोटी याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जे तुमच्या मनात असतं तेच तुमच्या बोलण्यात, म्हणजे जे मनात तेच बोलण्यात. त्यानंतर या ओळींचा आपण भावार्थ समजून घेऊया. की हे आई, मला तुझ्या चालण्याची, तुझ्या बोलण्याची जी रीत आहे, जी पद्धत आहे, तू मला शिकव. आणि बरं काही, जे तू बोलतेस, जे मनातून बोलतेस, जे तुझ्या जे पोटात असेल तेच तुझ्या ओठात येतं, तुझ्या जे मनात असतं तेच तुझ्या बोलण्यात असतं. असलं जे प्रेम आहे, असली जी भाषा आहे, तू मला आई शिकव. आणि बरं आई, मी तुझ्यासाठी सुंदर अशा अर्थाची, लाजऱ्या अशा गंधाची आणि वेगवेगळ्या तऱ्हेची, नवीन भाषांची, नवीन शब्दांची, सुंदर अशा शब्दांची मी माला गुंफीत बसणार आहे. आता या ठिकाणी नवीन शब्द कोणता आलेला आहे? नवलपरी. नवलपरी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आहे भाषेच्या वेगवेगळ्या तऱ्हा. बरं, आता या 4 ओळी समजल्या तुम्हाला, यांचा भावार्थ कळला. आता आपण शेवटच्या ओळींकडे जाऊया. हे माय मराठी, तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी. आता या ठिकाणी स्वरूपा याचा अर्थ आहे अस्तित्व. तर हे माय मराठी, आज मी तुझ्यासाठी ज्योत होऊन सतत जळत राहणार आहे. आणि तुझ्या प्रत्येक क्षणात, तुझ्या प्रत्येक कणात मला माझं अस्तित्व विलीन करायचं आहे. जसा दिवा देवासमोर सतत जळत असतो, त्या पद्धतीने त्या दिव्यारूपी ही जी ज्योत आहे, ही ज्योत माझी सदैव तैवत ठेव. आणि तुझ्या या प्रत्येक कणाकणांमध्ये, या अणू रेणूंमध्ये, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला माझं अस्तित्व मला विलीन करायचं आहे. तर अशा पद्धतीने आज ही कविता आपण अभ्यासली.
हिचा भावार्थ, यातील नवीन असणारे शब्द हे तुम्ही तुमच्या वहीत लिहिलेच असणार. आता ही जी कविता आहे ही मी तुम्हाला पुन्हा अगदी चालीत आणि गायन स्वरूपात, ज्याला अगदी ठेक्यामध्ये, ती मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. मग तुम्हाला ती कविता काय करायची आहे, पाठांतर करायची आहे आणि साभिनय करूनसुद्धा दाखवायची आहे. तर सगळेजण तयार आहात ना? अरे वा, छान. तर मग आता आपण ऐकूया ही कविता अगदी सुमधुर आवाजात आणि चालीवर. माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहियले. माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहियले. तुझिया नामी तुझिया धामी तुझिया नामी तुझिया धामी अखंड होऊनी राहिले. माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहियले. कष्टामधली तुझीच गोडीचा खायाची मजाई. कष्टामधली तुझीच गोडीचा खायाची मजाई. मला आवडे तुझा विसावा तुझीच